हॅलो, मी आत्ताच नदीवरून आलेलो आहे आणि माझा मित्र आणि माझे दोन्ही मित्र आहेत, एक अमोर एक योगेश. हे आता मी आमच्या गावाचं घराचं शूटिंग काढतोय. हाय. हां, ही आमच्या घराची मागची बाजू आहे, टॉयलेट बाथरूम. त्याच्यानंतर ही पडवी आहे, ती माझी समोर दिसते ती आई आहे. हा मित्र अमर. आमच्या घराचा मागचा भाग हा अमर आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या गावात आलात, तुमची काय प्रतिक्रिया आहे, ते तुम्हाला कसं वाटतंय? अति सुंदर. 2 शब्द सांगावेत. आमचं कोकण असं तर असं असो. हा पाहायला गेलं तर हा आमचं कोकण नाही, हां. श्री गणेश कुष्टेचं कोकण आहोत. आम्ही घाटावरचे माणसं, पण आम्हाला कोकण फार आवडला आहे. ठीक आहे, चालेल. आता आमचे हे दुसरे मित्र आहेत, योगेश आगरे. ते काय बोलतात त्यांना तुम्ही 2 शब्द सांगावेत. तर तुम्हाला गावी येऊन असं 1 दिवसासाठी कसं वाटतंय? एक दिवसासाठी नाही, मी खरं तर 4-5 दिवसासाठी गावी येतो. हां. आणि हे सोनचाफ्याचं झाड आहे, मी त्याचं एक फूल तोडत आहे. त्याचं वास म्हणजे उत्तम. अच्छा, कुठं राहिलं? ठीक आहे. ते सोनचाफ्याचं फूल तोडतायत. ही आमची पाठची पडवी आहे. हे जुनं जातं आहे दळायचं. हे आमचं मांजर आहे. ह्याच्यावर पहिल्यांदा असे भात वगैरे दळायचे, ते आता कोपऱ्यात पडलेलं आहे आता मिक्सर आल्यामुळं. हे इकडे पाठीमागे घराच्या मागे माझी नदी आहे. स्टोरी पूर्ण कर रे. ह्याने ही फूल तोडलेलं आहे. आता बघा कसं ते फूल आहे. हे फूल सोनचाफा फूल म्हणतात त्याला. त्याचा वास एकतर उत्तम. हा, सर्व अगरबत्त्यांना मागं काढेल. हा. सेंटच्या बाटल्या याच्या समोर ठीक आहे. फिक्या आहेत. अच्छा, चालेल. तर त्याच्यानंतर आपण जातोय ते घराच्या पश्चिमेच्या साईडला हा एक असा दरड असा एरिया आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ते खालती दरी आहे, नदी आहे. दरीमध्ये एक नदी ती नदी वाहत आहे. आणि हा आमच्या घराच्या समोरचा भाग आहे, ते माझे वडील आहेत. नमस्कार. तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही, ते सध्या कामात बिझी आहेत. तर आमच्या हा घराच्या समोरचा भाग आहे आणि ते शेती आहे, समोर नाली आहेत आणि घराच्या समोर झाडं आहेत. फुलं बिलं काढते तुला, ती व्हाईट फुलं, ती व्हाईट वगैरे फुलं काढ. आडवा कर रे बाबा, आडवा काढ शूटिंग. हॉरिझॉन्टल कर, हॉरिझॉन्टल. इंग्लिश करत, इंग्लिश माणूस आहे ना. आडवा कर म्हणजे नाही करत. हे डिश टीव्ही आहे पिक्चर बघायला. तू घराची साईडला एक जागा आहे. जर मी दुसऱ्या कास्टमध्ये पोरगी केली तर इकडे ह्या खोलीत मला राहायला देणार आहेत. आणि त्याच्यामुळे जर माझ्या काशी केली तर तिकडे राहणार मी. नाही तू करतो, तू तिथं सांग जा. आणि आता माझे मित्र आहेत, तो शूटिंग करणार आहे. त्याच्या अगोदर मी पूर्ण घर दाखवतो तुम्हाला. हे शेती केलेली आहे इथे पूर्णपणे, अशी कोळीत लावलेली आहेत. त्यानंतर ते वरती नारळी आणि ते केळीची झाडं आहेत, पूर्ण कोळीत केलेलं आहे. आणि लाल भाजी वगैरे लावली आहे तिथे. आणि हे घर असं समोरून दिसतंय. हे तुम्हाला थोडंसं दाखवतो. हे इकडे सोनचाफा बघा, सुंदर वास येतो. हे दोघं पण सारखे चाफ्यावरच आहेत. हे धरा. आता योगेश आगरे हा माझा उत्तम कॅमेरामॅन माझ्या शूटिंग करतो. बोला, तुमच्या घराबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावाबद्दल तुम्हाला काय आता वाटतं? सर्वप्रथम सांगायचं, शिवाजी महाराजांनी तर घर बांधलेलं नाहीये. माझ्या चुलत आजोबांनी कोणी घर बांधलेलं आहे. हे एकूण 150 वर्षापूर्वीचं घर आहे. मी फुकटात राहतो याच्यात. माझे वडील आजोबा तेही फुकटात राहिले. पंजोबाने घर बांधलेलं आहे. पण मी पण फुकटात राहणार आहे. अजून 10-12 वर्ष केवढी जातील तेवढी काढायची. 10-12 वर्षाचाच माणूस आहे. 10-12 चला या, मी तुम्हाला घर दाखवतो.
तर जेवण आहे. हा? आता तर जेवण आहे तू. 10-12 वर्ष म्हणजे नवीन बनत ना. तर इकडे या तुम्हाला दाखवतो. हे तुळशी वृंदावन आहे. बघितलं का? मग दाखवतो. हे घराची पूर्वेची बाजू शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे. पंजोबानं बांधलेली. तर दाखवतो. ही पूर्वेची बाजू आहे. इकडे या. मुंबईकर मंडळींना गाव आणि घर दाखवायचं याच्यासाठी ही सगळी शूटिंग चाललेली असते. त्याच्यामुळे गावाला जाऊन आलं की ते विचारणा गावाकडचे फोटो काढलेस का? म्हटलं एक डायरेक्ट व्हिडिओज काढतो म्हणून या. दाखवतो. तर हे इकडून असं बघितलं तर ह्या भिंती मातीच्या आहेत. तिकडे जरा दाखवत आहे ना. या का ह्या भिंती भिंती मातीच्या आहे. जवळपास अर्धा मीटरची रुंदी आहे त्याची. घरात थंडीपासून संरक्षण होतं अशा भिंतींपासून, पण सारवावे लागतात. तर म्हणायचं की कठोर श्रम घेतले जातात. कठोर श्रम करा. आता नवीन सुनांना ते भिंती सारवायला नाही जमणार. त्याच्यासाठी मुंबईची बायको काय आणायची नाहीये. गावातली कोणतरी पोतेरा घेऊन सारवेल अशी बघायची आहे. तर मग दुसरा गोष्ट हे आहे की ही गॅस शेगडी आहे इथे. त्यानंतर बघायला गेला तर इथे थोडी वरती या तुम्ही चालत. ते चिकूचं भलं मोठं झाड आहे आणि खूप चिकू धरलेले आहेत या ठिकाणी. धरलेले हा तोडणार कधी? हो वाव, हे चिकूचं झाड आहे इथे. चिकूचं झाड आहे. ते चिकूच्या झाडाला हा इथे चिकू धरलेला आहे. दिसतोय का? तुम्ही दाबून बघा. ठीक आहे. तर दाखवतो. आणि हे इथे दाखवतो. पटकन या. हे पटकन पटकन जास्त शूटिंग नको तिकडे नको. हा इथे ह्या नाली लाईनीत आहेत. स्पेशली आत्याला दाखवायचं आहे की नाली तुम्ही लावलेल्या त्या सगळ्या नीट आहेत. बघून घ्या. दमादमाने वाढत पण आहेत त्या. थोड्या थोड्या वाढतही आहेत. या तरी फणस गोबर गॅस नावाचा प्रकार हा इथे आहे. फणस इकडे या. फणस धरलेलं नाही. हम्म. जास्त वेळ कॅमेरा धरल्याने फणस येणार नाहीत. इकडे या. झालं. हे झाड कसलं आहे मला सांगू शकाल का? ते डाळिंबाचं झाड आहे. हो. चला झालं. तर दाखवू द्या. हे इथे हा एरिया घर बघितलंस. आणि ही परत इकडून पुन्हा आम्ही पाचच्या भागाला आलो आहे. हा हा होय काय? हा बरं बरं. नाही. होय होय बघितलं. हम्म. हा ठीक आहे. तर आता मग घर दाखवतो. या घरामध्ये इकडनं असं जर शूटिंग कशी पडतो. हा, बोल तू. कौन है ये नाही आदमी? तुम्ही या आता. घर दाखवतो तुम्हाला. कौन है ये आदमी? तरी यावं लवकर घरात यावं. लाईट लाव ना. ही टोपी फक्त ट्रेनिंगच्या वेळी कामाला आली. त्याच्यानंतर ती घरातच पडून आहे. ती इथे लावून ठेवलेली आहे. लाईट लाव रे. तर ही आमची ओटी. हा पलंग. हे देवार हा. देवघर. तर तुम्हाला दाखवायचं म्हणून श्री स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला दाखवतो. या हा इथे स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटो आहे. त्याच्या खाली डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं आहे. माझ्या वडिलांना जंगलात भेटला. माझ्या वडिलांना जंगलात भेटलेला फोटो. स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटो. तर हा रावरीचे कॅशोपटू. एक नंबर कॅशो वाजवणार. मुंबईला पण खूप बारा घेतात. पप्या. पप्प्या स्पेशल. तर बाकी झालं.
आता घरात शूटिंग कर. मग हे आमचं माजगर आहे, दिसते का त्यात लाईट? हा, ह्याची ही लाईट चालू कशी? माजगर आहे. आणि हे दुसरी खोली आहे. चला स्वयंपाकघर देवाला जातो. बरोबर कर. आंघोळ नाही केलीस रे? असं जायचं देवाला. तर किचन मध्ये आहे. किचन मध्ये, या किचन मध्ये किचन आहे, गावचं किचन आहे. सारी मातीच्या भिंती, एक चूल वाव. आणि गॅस सेवन आहे. सध्या याच वर्षी घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो गॅसची एक बॉटल 5 महिने चाललेली आहे. सिलेंडर. एक चूल आहे. मग पेटवायची मला माहित नाही. फुकणी की फुकणी फुकणी फुकायची. तू पण आहे, बस बस. पेटते. फुकणी आहे. हा, फुकणी आहे की झाड लावायला. फुकणी आहे की. हा मग. तुम्ही आता काय बनवतात जरा एक्सप्लेन कराल का मला? आम्हाला फक्त चहा बनवता येतो आणि जास्तीत जास्त मॅगी. हा, त्याच्याशिवाय आपल्याला काय माहित नाही आम्हाला. बस असा फुकायचं होतं माहिती नाही, पेटला तरी झालं. चल झालं. हो. फ्रीज पण दाखवायचं का? नवीन फ्रीज. नवीन फ्रीज नाही, 10 वर्ष झालेली आहेत फ्रीजला. इथून बाहेर परत. इथून बाहेर घराची पाठीच आहे. ह्याला काय म्हणतात? हा कोणता प्राणी आहे? हा वाघ आहे गावचा. त्याच्या मिशा गेलेल्या आहेत, त्या अंगावरचे पट्टे गेलेले आहेत. तो अंग सारखं घासत बसतोय भिंतीला. त्याच्या अंगावरचा कलर चेंज झालाय. नाहीतर तो वाघच आहे. बस चला आपण जाऊया. बस इकडे लास्ट अँड बेस्ट. ठीक आहे. तुम्हाला स्वागत करते. सगळं पाठी शूटिंग काढलं.